मेंदू हा रिॲक्ट करतो. कधी धक्का लागला, मुकामार किंवा व्हायब्रेशन, पहिली रिॲक्शन ही उलटी असते. त्यामुळे उलटी एकदा होणं ही रिॲक्शन आहे, पण उलटी त्यानंतर वारंवार होत जाणं याचा अर्थ काहीतरी आतमध्ये घटना घडली आहे ब्रेनमध्ये, ती शोधायला लागते. म्हणून आम्ही सिटी स्कॅन सुद्धा जे करायला सांगतो पेशंट्सना. सगळ्यांना डोक्याला मार लागला म्हणजे सिटी स्कॅन करायलाच लागतो असं नाही. ज्या व्यक्तीला वारंवार उलट्या होत आहेत, ज्या व्यक्तीला पडल्यानंतर काही मिनिटांचं आठवत नाहीये, त्याला ॲम्नेझिया म्हणतात, स्मरणशक्ती त्या भागातली त्या काळातली आठवत नाही, त्याचा ऱ्हास झालेला असतो त्यांना, किंवा त्याच्या हातापायात काहीतरी ॲबनॉर्मॅलिटी जाणवते रोजच्या चालण्यात फिरण्यात पडल्यानंतर, त्यांना आम्ही स्कॅन करायला सांगतो. तर पहिला प्रश्न असतो, तू पडल्यानंतर तुम्हाला आठवतंय का सगळं, कसं पडलात सांगा. पूर्ण विविध वर्णन असेल याचा अर्थ स्मरणशक्ती इंटॅक्ट आहे, याचा अर्थ खूप मेजर मार लागलेला नाही. उलट्या किती झाल्या, एक उलटी झाली, एक उलटी इज ओके, लहान मुलांमध्ये कॉमन आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला दिसायला काही अडचण आहे का, तुम्हाला चक्कर आल्यासारखं होत आहे का, हातापायात कुठे मुंग्या येत आहेत का, ही चिन्ह नसती, सिटी स्कॅनची शक्यतो गरज नसते.